आम आदमी पार्टी अहमदनगर तर्फे शहरातून जड वाहतूक बंद करावी आणि हेल्मेट सक्ती रद्द करावी या मागण्यांसंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना निवेदन देण्यात आलंय। जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस निरीक्षक यांनी शहर वाहतुकीच्या संदर्भात बैठक घेऊन अहमदनगर शहरातून जड वाहतुकीला 24 तास म्हणजे संपूर्ण दिवस बंदी करण्यात आली आहे। तसा निर्णय शासनाच्या परिपत्रकानुसार घेण्यात आला। असे असतानाही जड वाहतूक 24 तास चालू आहे, त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी अपघात घडत आहे। सर्वसामान्य माणूस या अपघातांमध्ये बळी पडत आहे। यासाठी प्रशासन व जिल्हा पोलीस अधीक्षक हे स्वतः जबाबदार आहेत, कारण ते सर्वसामान्यांना हेल्मेट वापरण्याची सक्ती करत आहे, मात्र स्वतःच्या निर्णयाची अंमलबजावणी करत नाही। ही बाब दुर्दैवी व जीव घेणारी आहे। त्यामुळे येत्या 15 दिवसामध्ये हेल्मेट बंदी शहरापुरती रद्द करण्यात यावी, अन्यथा आम आदमी पार्टी अवजड वाहतूक बंद आंदोलन करेल, असे या निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे। हे निवेदन अध्यक्ष किरण उपकारे, ॲडव्होकेट जावेद काजी, शहराध्यक्ष तन्वीर बागवान, उपाध्यक्ष राजेंद्र कर्डिले, दिलीप गुले, महेश घावटे, भरत खाकाळ आणि निसारभाई बाटलीवाला यांच्या हस्ते देण्यात आले। माननीय जिल्हाधिकारी यांना हेल्मेट बाबतची सक्ती चालू आहे आणि गोरगरीब आणि सर्वसामान्यांची जी लूट चालू आहे त्याबाबत लक्ष घालण्याचं आणि त्याची बंदी रद्द करण्याकरिता निवेदन दिले। निवेदन देताना आम्ही असं सांगितलं आहे का पालिका अधिक हेल्मेट सक्ती करता येत नाही, परंतु हे पोलीस कर्मचारी हे जबरदस्ती करून म्हणजे सर्वसामान्य उमेदवारांना त्रास देत आहेत। नगरची वस्तुस्थिती सगळ्यांना माहिती आहे, रस्ते खड्डे आणि रस्ते हेच आहे सगळे, आणि त्याकरिता कोणी लक्ष देत नाही। आता खुद्द कलेक्टर ऑफिस रोड समोर ड्रेनेज हे दोन वर्षापासून वाहत आहेत आणि घाण पाणी लोकांच्या अंगावर जात आहेत, परंतु जिल्हाधिकारी साहेब स्वतः एवढे कार्यक्षम असले तरी तिकडे लक्ष द्यायला तयार नाही। ही वस्तुस्थिती आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आम्ही 1 वर्षापूर्वी माहिती अधिकाराखाली खुद्द जिल्हाधिकारी कार्यालयातून माहिती घेतली आहे का अहमदनगर शहरातून जाणारी जड वाहतूक जी आहे ही 24 तास बंद आहे, अशी माहिती अधिकाऱ्याला ते आम्हाला माहिती देण्यात आली। तीच माहिती आम्ही SP कार्यालयातून सुद्धा घेतली आहे का जड वाहतूक हे शासनाच्या निर्णयास अधीन राहून खुद्द जिल्हाधिकारी व SP साहेबांची मीटिंग होऊन का शहरातली जड वाहतूक जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे। ही वस्तुस्थिती सर्वसामान्य लोकांना माहीत नाही, परंतु वरच्या लेवलला याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि मोठ्या उच्च अधिकाऱ्यांना पैसे देऊन हप्ते देऊन हे जड वाहतूक अहमदनगर शहरातून निर्धास्त चालू आहे आणि त्याच्यामुळे दररोज 2-4 दिवसात त्याचा एक मोठा अपघात होत आहेत। गोरगरिबांचे जीव चालले आहेत, परंतु प्रशासनाला याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही आणि जिल्हाधिकारी साहेब ते तिथं बसून फक्त तेवढं जे आहेत का हे करत आहेत, परंतु वस्तुस्थिती अशी आहे का ही जड वाहतूक बंद होणं आवश्यक आहे। आणि याच्या पुढे आजच्या तारखेच्या पुढे जर म्हणजे शासनाची बंदी असताना जिल्हाधिकाऱ्यांची बंदी असताना जड वाहतूक चालू राहिली आणि त्याच्यामध्ये काय अपघात घडला तर आम्ही मोठं आंदोलन छेडू असं आम्ही आम आदमी पार्टीतर्फे जाहीर करतो। प्रतिनिधी शब्बीर सय्यद, NTV न्यूज मराठी, अहमदनगर।